महायुतीचं जागा वाटप येत्या 24 तासात जाहीर होणार। महायुतीचे उर्वरित 28 उमेदवार फायनल केले जाणार। महायुतीच्या काही जागांचा तिढा कायम। आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला जाण्याची शक्यता। बारामतीत चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत महायुतीच्या समन्वय समितीची बैठक। महायुतीतले 16 पक्षाचे 8 तालुक्यातील 3000 पदाधिकारी बैठकीला उपस्थित। शिरूर लोकसभा मतदारसंघातील आमदारांसोबत अजित पवारांची देवगिरी बंगल्यावर बैठक। आमदार दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते, अतुल बेनकेंची बैठकीला उपस्थिती। आढळराव पाटील यांच्या उमेदवारीबाबत चर्चा। मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सुनेत्रा पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जात घेतली भेट। सुनेत्रा पवारांना बारामतीतून महायुतीकडून उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित। येत्या 2-3 दिवसात शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश। राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर अमोल कोल्हेंविरोधात शिरूरमधून लढणार लोकसभेची निवडणूक। नंदुरबारमधून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का। ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश करणार। आमशा पाडवी शिंदे गटात गेल्यामुळे विधान परिषदेतलं ठाकरे गटाचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येण्याची शक्यता। ठाकरे गटाचे 7 आमदार, काँग्रेसचे 8 आमदार। काँग्रेसने जर विरोधी पक्षनेतेपद मागितलं तर ठाकरे गटाला ते पद द्यावं लागू शकतं। ज्यांना मुख्य प्रवाहात आणलं ते जात असतील तर दुर्दैव। आमशा पाडवींच्या पक्षप्रवेशावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंना मातोश्रीवर येण्याचे आदेश। दोन्ही नेत्यांमधील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी दोन्ही नेत्यांना मातोश्रीवर बोलावलं। लोकसभेचं तिकीट कोणाला यावर उद्धव ठाकरे आजच निर्णय घेणार। ठाकरे गट किमान 4 मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याच्या शक्यतेमुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी। कोल्हापूरनंतर हातकणंगले, अमरावती आणि रामटेकही काँग्रेसला सोडण्याची शक्यता। राजू शेट्टी मातोश्रीवर गेल्यावर देखील टेन्शन वाढलं। स्वतःला विश्वगुरू म्हणतात, 400 पार म्हणता, मग घाबरता कशाला? आमशा पाडवी यांच्या पक्षप्रवेशावरून वर्षा गायकवाड यांची टीका। शरद पवारांच्या उपस्थितीत मवियाची महत्त्वाची बैठक। जागा वाटपावर मवियाची अंतिम चर्चा, तर वंचित आघाडीला कोणताही प्रस्ताव जाणार नाही यावर मवियाचं एकमत। वंचितने लोकसभेच्या 17 जागा मागितल्यानं वंचितशिवाय जागा वाटप केलं जाईल। 2 दिवसात महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर होईल अशीही माहिती। धाराशिव आणि संभाजीनगर लोकसभेची निवडणूक उस्मानाबाद आणि औरंगाबाद या नावानेच होणार, त्यामुळे प्रचार करताना जुन्याच नावांचा वापर करावा लागणार। ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था। मतदानापासून मतमोजणीपर्यंतच्या कालावधीत ईव्हीएमवर नजर ठेवण्यासाठी राजकीय पक्षांनाही विशेष सोय करून दिली जाणार, नागपूर जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। मुंबईतील न्याय संकल्प पदयात्रेत राहुल आणि प्रियंका गांधी सहभागी। मणिभवन ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत पदयात्रा। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईत समारोप। चैत्यभूमीवर दर्शन घेत सभेची सांगता। इंडिया आघाडीला किमान 300 जागा मिळणार, संजय राऊतांचा विश्वास। भाजपला जेमतेम 200 जागा मिळतील असा अंदाज। राहुल गांधींच्या जाहीर सभेला प्रकाश आंबेडकर जाणार। बदल्यात आंबेडकरांकडून देखील राजगृहावर भोजनाचं निमंत्रण। शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, त्यापेक्षा माझं दुकान बंद करेन। चंद्रशेखर बावनकुळेंकडून बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडिओ ट्विट। उद्धव ठाकरे राहुल गांधींसमोर शरणागत होणार का? राहुल गांधींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर बावनकुळेंचा सवाल। शिवसैनिकांसाठी आज काळा दिवस। बाळासाहेबांनी नेहमीच काँग्रेस शरद पवारांवर टीका केली, मात्र उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या वक्तव्याचा विसर। आमदार संजय शिरसाट यांची उद्धव ठाकरेंवर टीका। एकीकडे मुंबईत राहुल गांधींची सभा होत असताना फडणवीसांच्या हस्ते काँग्रेस न होती तो क्या होता पुस्तकाचं मुंबईत प्रकाशन। प्रियम गांधी यांच्याकडून पुस्तकाचं लेखन। काँग्रेस नसती तर देशाचं विभाजन झालं नसतं, फडणवीसांची काँग्रेसवर टीका। तर काँग्रेसने कुटुंबापर्यंतच राजकारण सीमित ठेवलं, फडणवीसांचा हल्लाबोल। मी पुन्हा येईन म्हटलं होतं, त्याप्रमाणे 2.5 वर्षानंतर पुन्हा आलो, ते 2 पक्षांना फोडून। पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात फडणवीसांची टोलेबाजी। काँग्रेस न होती तो या पुस्तकाचा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन। यावरून खासदार संजय राऊतांची फडणवीसांवर टीका। या देशात काँग्रेस नसती तर स्वातंत्र्यच मिळालं नसतं, संजय राऊतांचं वक्तव्य।
चंदा दो धंदा दो इलेक्टोरल बॉन्डवरून संजय राऊतांची मोदी सरकारवर टीका. भाजपचं ऑफिस म्हणजे ईडीचं कार्यालय, संजय राऊतांचं वक्तव्य. इलेक्टोरल बॉन्डमध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर त्याचा व्हाईट पेपर काढला पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी. दिंडोरीच्या जागेवरून इंडिया आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता. दिंडोरीची जागा लढण्याची माकपची मागणी. शरद पवार गटानं ही जागा माकपसाठी सोडावी असा जेपी गावित यांचा आग्रह. वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून शिर्डीत युवा संवाद मेळाव्याचं आयोजन. महाविकास आघाडीसोबत युती न झाल्यास स्वतंत्र लढण्याच्या दृष्टीने वंचितकडून तयारी. जालन्याच्या अंतरवाली सराटीत अशोक चव्हाणांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. रात्री उशिरा दोघांमध्ये चर्चा. बीडमध्ये मनोज जरांगेंवर 2 दिवसात 5 गुन्हे दाखल. प्रक्षोभक भाषण आणि इतर नियमांचं उल्लंघन केल्याचा जरांगेंवर आरोप. शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांची गाडी अज्ञातांनी फोडली. देगाव गावातली घटना. गावबंदी झुगारून गावात आल्यानं गाडी फोडल्याचा संशय. देशासाठी आणि मोदींसाठी मतदान करा. तामिळनाडूमधील ॲडव्होकेट राजलक्ष्मी मंदा यांचं नागरिकांना आवाहन. मोदींसाठी राजलक्ष्मी मंदा यांची देशभरात यात्रा. दक्षिण भारताची यात्रा पूर्ण करून सध्या राजलक्ष्मी मंदा नागपुरात दाखल. राज्याच्या पोलीस दलात एआयचा वापर करण्यात येणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. पोलीस दलात एआय तंत्रज्ञानाचा वापर करणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य. महाराष्ट्रात मोदींची गॅरंटी चालणार नाही, इथे कामच दाखवावं लागतं. शिवसेना ठाकरे गटाच्या हिंगोलीच्या इच्छुक उमेदवार रुपाली पाटील यांची मोदींवर सडकून टीका. लोकसभा निवडणुकांच्या घोषणेनंतर मनसेची सोशल मीडियावर पोस्ट चर्चेत. राज्यातील राजकारण सुधारा, अघोरी राजकारण वटणीवर आणा, मनसेकडून मतदारांना आवाहन. आचारसंहिता लागताच शासकीय वाहनं मुख्यालयात जमा. यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद पदाधिकाऱ्यांच्या वाहनांचा समावेश. आचारसंहिता लागू होताच धाराशिव शहरातील पक्षाचे बॅनर हटवले. पक्ष कार्यालयावर बोर्ड झाकत आचारसंहितेचं पालन करण्याचं प्रशासनाकडून राजकीय नेत्यांना आवाहन. शेअर बाजारातील नव्या नियमांना सेबीची मंजुरी. नव्या बीटा व्हर्जनमुळे गुंतवणूकदार आणि ट्रेडर्सना शेअर विकल्यावर त्याच दिवशी पैसे खात्यात जमा होणार. आपत्ती व्यवस्थापन आणि एकंदर नियोजनात मदत व्हावी म्हणून मुंबई महापालिका शहराचा 3D नकाशा बनवून घेणार. जेनेसिस इंटरनॅशनल अँड व्हेरिटास या 2 कंपन्यांशी 155 कोटींचा करार. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान तर हार्बर रेल्वेवर कुर्ला ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर आणखी 12 होळी विशेष ट्रेन धावणार. त्यामुळे होळी स्पेशल गाड्यांची संख्या 124 वर. रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेचा निर्णय. भंडाऱ्याच्या मानेगावमध्ये चोरट्यांनी ट्रक लुटला. ट्रकमधील 5,22,000चे ट्रॅक्टर टायर चोरट्यांकडून लंपास. लाखनी पोलिसात गुन्हा दाखल. अहमदनगरच्या टाकळी मानूर इथल्या दरोड्यातील 13 पैकी 6 आरोपींना अटक तर 7 आरोपी फरार. आरोपींकडून 9 लाखांचा मुद्देमाल जप्त. विविध 7 गुन्ह्यांची पोलिसांकडून उकल. अहमदनगरच्या तोफखाना पोलिसांकडून सापळा रचत सराईत दुचाकी चोराला अटक. चोरीच्या 7 दुचाकीही पोलिसांकडून जप्त. भंडाऱ्याच्या निमगाव इथे गोठ्याला लागलेल्या आगीत 22 शेळ्यांसह 10 कोंबड्यांचा होरपळून मृत्यू. घरातील संपूर्ण साहित्यही जळून खाक. भंडाऱ्यातील शासकीय बीएड महाविद्यालयात प्राध्यापकाकडून प्राध्यापिकेचा विनयभंग. पीडितेच्या तक्रारीनंतर भंडारा पोलिसांकडून गुन्हा दाखल. गोंदियातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना T3 वाघिणीचं बछड्यांसह दर्शन. सडक अर्जुनी इथल्या गेटवरून व्याघ्र सवारीसाठी गेलेल्या पर्यटकांना वाघिणीचं दर्शन. उन्हाळ्याला सुरुवात होताच धुळे जिल्ह्यातील विविध भागात पाणी टंचाई. पाण्यासाठी महिलांची पायपीट. पाणी भरण्यासाठी महिलांची गावातील विहिरींवर गर्दी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.